हॅलो एव्हरीवन, एमपीएससी आन्सर रायटिंग सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जिओग्राफी मधला एक क्वेश्चन आपण इथे डिस्कस करतोय, ज्यामध्ये विचारलंय भारताच्या जलद आर्थिक विकासासाठी कार्यक्षम आणि परवडणारी शहरी सार्वजनिक वाहतूक कशी महत्वाची आहे. ठीक आहे, जे काही अर्बन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असते ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकासासाठी ती वाहतूक सेवा का महत्वाची आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. राईट, बघूया काय आपण उत्तरामध्ये नेमका अप्रोच घेऊ शकतो. आता इंट्रोडक्शन जर या क्वेश्चन मध्ये करायचं असेल तर एक अप्रोच जो आहे तो फॅक्ट बेस्ड अप्रोच असतो आपला, दुसरा डिफिनिशन बेस्ड अप्रोच असतो. जर तुम्ही क्वेश्चन वाचला ऍज सच तुम्हाला या ठिकाणी डिफाईन करण्यासाठी काहीही दिसत नाहीये. डिफिनिशन बेस्ड अप्रोच तुम्ही इथे असं काही खूप विशेष घेऊ शकत नाही, तर मग बेस्ट आहे की आपण फॅक्ट बेस्ड अप्रोच या ठिकाणी घेऊ. मग फॅक्ट बेस्ड अप्रोच घेत असताना काय काय आपण या ठिकाणी लिहू शकतो ते एकदा समजून घेऊ शकतो. सो पहिले मी एक भारताची नागरी वाढ हा एक मुद्दा मांडू शकतो की बघा मागच्या काही दशकांमध्ये भारतामध्ये इतक्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. ठीक आहे, तर थोडंसं गुगल सर्च करा, डेटा शोधा. आता या ठिकाणी मी एक्झॅक्ट आन्सर्स देत नाहीये, हे सगळे डेटा तुम्हाला शोधायचे. मी फक्त तुम्हाला अप्रोच सांगतोय की तुम्ही काय काय अप्रोच घेऊ शकता. तर भारताची नागरी वाढ हा एक अप्रोच माझा असू शकतो. त्यानंतर भारताचा आर्थिक विकास आणि नागरीकरण, राईट, कुठेतरी तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये याच्यावर पण खूप काही डेटा सापडेल की ज्यामध्ये बोललेलं आहे की नागरीकरण कशा प्रकारे होते, झपाट्याने नागरीकरण होते आणि त्या नागरीकरणाचा कुठेतरी आपल्याला कुठेतरी आपल्याला एक रिझल्ट भारताच्या आर्थिक विकासामध्ये होते, किंवा भारतामध्ये जो आर्थिक विकास होतोय तो कुठून येतोय, भारताच्या नागरीकरणामधून येतोय. तर अशा प्रकारचा काहीतरी एक डेटा तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता, किंवा अशा प्रकारचे एक फॅक्ट या ठिकाणी मी प्रेझेंट करू शकतो. समजा काही नवीन वाहतुकीची योजना आलेली आहे, करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून पण असा प्रश्न येऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला दिसते की एखादी वाहतुकीची नवीन योजना आलेली आहे आणि मग त्या अनुषंगाने असा प्रश्न विचारलेला आहे. तर तो पण एक तुम्ही या ठिकाणी मुद्दा मांडू शकता. और अदरवाईज स्मार्ट शहर हा सुद्धा बऱ्याच लोकांचा अप्रोच असेल. आता हे 3-4 अप्रोच असू शकतात तुमचे फॅक्ट लिहायचे. बऱ्यापैकी मला जर चूज करायचं झालं आणि माझं खूप स्पेसिफिक डेटा आहे तर मी हा दुसरा अप्रोच चूज करेन. का? कारण की जसं मी भारताचा आर्थिक विकास आणि नागरीकरण हे 2 मुद्दे जोडले, माझ्या प्रश्नाला कंटेक्स्ट मिळतोय की कशा प्रकारे भारतामध्ये जलद आर्थिक विकास होईल, आणि तो जलद आर्थिक विकास कशाने घडवून आणता येईल, तर परवडणारी शहरी वाहतूक व्यवस्था जी आहे त्यातून तो विकास जो आहे घडवून आणता येईल. एवढा स्पेसिफिक डेटा नाही मिळत आहे, देन यू कॅन गो फॉर रेस्ट ऑफ दी इंट्रोडक्शन. तर ते पण योग्यच असेल, काही बेस्ट असेल, काही थोडंसं कमी असेल. तर खूप परफेक्शनच्या मागे लागू नका. तुमच्या जवळ जो काही मटेरियल आहे त्या मटेरियलला कशा प्रकारे तुम्ही बेस्ट वे यूज करू शकता त्याच्या मागे लागा. ठीक आहे, तर खूप परफेक्ट आन्सर लिहायला जाणार तर तशी काही परफेक्ट आन्सर नावाची व्याख्या नसते, परफेक्ट आन्सर नावाची गोष्ट नसते, तर ती तुम्हाला कधी मिळणार नाही. आता 2 पार्ट करतोय उत्तराचे. पहिल्या पार्ट मध्ये एक ब्रीफ ऍड्रेस करेल की आर्थिक विकासासाठी नागरी विकास आणि नियोजन का महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण की जोपर्यंत मी हे सांगत नाही की माझी शहरं ही आर्थिक विकासाची केंद्र आहेत किंवा त्यातून आर्थिक विकास घडून येतोय, तोपर्यंत माझ्या प्रश्नाला तो एक कंटेक्स्ट येणार नाहीये. आणि म्हणून मग एक ब्रीफ इंट्रोडक्शन झाल्यानंतर पार्ट मी या ठिकाणी मेन्शन करतोय की बघा आर्थिक विकासासाठी नगर का महत्वाचे आहेत किंवा शहर का महत्वाचे आहे, कारण की शहर हे विकासाचे केंद्र आहे. राईट, तर आपण हे सांगू शकतो. अगेन तो डेटा तुम्हाला थोडासा कलेक्ट करायला लागेल की किती टक्के जीडीपी मध्ये कंट्रीब्युशन हे आपल्या अर्बन एरियाज मधून येत आहे, असाही तुम्हाला कुठेतरी डेटा सापडेल. तसा डेटा नाही सापडला तर टॅक्स कलेक्शनच्या बेसिसवर तुम्ही इथे सांगू शकता की भारताची जी नागरी केंद्र आहेत किंवा शहरं आहेत अमुक प्रमाणामध्ये सरकारला टॅक्स देतं, आणि त्यातून आपण हे म्हणू शकतो की ती एक आर्थिक गतिविधीची किंवा आर्थिक गतिविधीला चालना देणारी अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. त्या व्यतिरिक्त उद्योगधंद्याबद्दल बोला की कशा प्रकारे सर्वच्या सर्व उद्योगधंदे नागरी भागांमध्ये आपल्याला आढळतात. बाजारपेठ, नागरी लोकसंख्या आणि नागरी लोकसंख्येची जी पर्चेसिंगची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, जर तुम्ही ग्रामीण लोकसंख्या बघितली तर ग्रामीण लोकसंख्येची जी काही पर्चेसिंगची कॅपॅसिटी असेल आणि नागरी लोकसंख्येची पर्चेसिंगची कॅपॅसिटी, तर नागरी लोकसंख्येची पर्चेसिंग कॅपॅसिटी खूप जास्त असेल. त्यामुळे नागरी भाग हे खूप महत्वाच्या बाजारपेठा भारतासाठी आहे, ज्यातून आर्थिक गतिविधीला चालना मिळते, आणि त्यासोबतच रोजगाराची सुद्धा मी या ठिकाणी चर्चा करू शकतो. तर अशा प्रकारे हा सुद्धा एक मुद्दा मी ब्रीफली मांडला. खूप शब्द मी घेणार नाही, 30 वगैरे शब्द मी याच्यामध्ये खर्च करीन, पण 20 एक शब्दांमध्ये मी इंट्रोडक्शन लिहील. 20 आणि 30 50, आणि उरलेले मग जे काही 100-150 शब्द असतील
मी आपल्या बॉडी पार्ट मध्ये आणि कन्क्लुजन मध्ये वापरेल. सो आर्थिक विकासासाठी नागरी विकासाचे महत्व मी या ठिकाणी सांगितले. त्यानंतर मग आता मी सांगेल की ही शहरी वाहतूक सुविधा जी आहे ती कशा प्रकारे महत्वाची आहे, का महत्वाची आहे. मग त्यामध्ये हे सगळे पॉइंट्स मी या ठिकाणी टाकलेले आहेत. तुम्ही थोडंसं याला फर्दर सब कॅटेगरायझेशन करू शकता. एक तर डायरेक्ट पॉइंट्स लिहा किंवा पुन्हा सब कॅटेगरायझेशन करा. तर मी काय काय म्हणतोय, तर इम्प्रूव्ड मोबिलिटी आहे. ठीक आहे, वाहतुकीची सुविधा जर वाढली तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी सहज ये जा करू शकता. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सहज ये जा करू शकता तर निश्चितच तुमचा कॉन्टॅक्ट वाढतो. कॉन्टॅक्ट वाढला की आपोआप बिझनेस वाढतो. फाईन. त्यानंतर अगेन सिमिलर पॉइंट आहेत. गतिशीलता वाढली आणि उत्तम कनेक्टिव्हिटी तुम्हाला प्रदान होते. त्यातनं सुद्धा आपल्याला आर्थिक गतिविधी किंवा आर्थिक क्रियाकलाप वाढताना दिसतात. इंधनाची बचत होते. जर परवडणारी आणि कार्यक्षम अशी शहरी वाहतूक सुविधा उपलब्ध आहे तर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. आणि जेव्हा इंधनाची बचत होते, कारण की आपण इंधन इम्पोर्ट करतो, तर त्यावर होणारा जो खर्च आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आपला खर्च वाचेल आणि त्यासोबतच जो काही देशामध्ये इम्पोर्ट होतो इंधनाचा, देशाचा सुद्धा तो एक खर्च वाचतो आणि तो कुठेतरी पैसा आपण एका कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये देऊ शकतो आणि त्यातनं आपण एक आर्थिक विकास घडवून आणू शकतो. वेळेची बचत होते. लोक जास्त वेळ काम करू शकतात जर कार्यक्षम आपली व्यवस्था असेल. कारण की जर नुसता टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये जातोय तर तुमचे प्रोडक्टिव्ह आवर्स कुठेतरी कमी आहे आणि त्याचा कुठेतरी ताण आपल्या वैयक्तिक जीवनावर म्हणा किंवा अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडताना दिसतोय. उत्पादकता आपली वाढत असते. कारण की जर तुम्ही एफिशियंटली ट्रॅव्हल केलेलं आहात, कमी वेळेत ट्रॅव्हल केलेलं आहात, तर तुम्ही काम तर जास्त वेळ करणारच, पण तुमची कामामध्ये जी क्रिएटिव्हिटी असेल, कामामधली जी प्रोडक्टिव्हिटी असेल ती सुद्धा जास्त असेल. त्यानंतर परवडणारी वाहतूक व्यवस्था असेल तर निश्चितच मी एक व्यक्ती म्हणून माझी काही बचत होईल. म्हणजे इंधनाच्या बाबत जी बचत होते तिथं होतेच आहे, पण स्वस्त वाहतूक व्यवस्था असल्या कारणाने माझी वैयक्तिक जी बचत होणार आहे ती सुद्धा मी कुठेतरी गुंतवणार आणि ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी जर गुंतवली तर त्याचे आर्थिक लाभ मला वैयक्तिकरित्या ऍट द सेम टाइम देशाच्या पातळीवर सुद्धा होताना मला दिसतील. गर्दी आणि प्रदूषणात घट होईल आणि प्रामुख्याने प्रदूषणाचा मुद्दा या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. कारण की प्रदूषणात जर घट झाली तर आरोग्य आपलं चांगलं असेल, स्वास्थ्य चांगलं असेल आणि आरोग्य चांगलं असेल, सुदृढ असेल तर निश्चितच याचा फायदा मला कुठे ना कुठे अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावण्यामध्ये असेल. म्हणजे समजा मी महिन्याभरात 30 दिवस काम करतोय आणि प्रदूषणा कारण मी 2 दिवस आजारी पडतोय दर महिन्याला, म्हणजे 2 दिवस मी अर्थव्यवस्थेमध्ये हातभार कमी लावतोय. निश्चितच ही जी अर्थव्यवस्था असेल कुठे ना कुठे इथे कमतरता त्याला जाणवत जाईल. रोजगाराची कमतरता जाणवत जाईल किंवा आउटपुटची कमतरता तुम्हाला इथे जाणवत जाईल. आणि म्हणून म्हणतोय की प्रदूषणात घट झाल्याने आरोग्यामध्ये जी काही सुधारणा होईल त्यातून सुद्धा आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देता येईल. 2 अत्यंत महत्वाचे मुद्दे. ठीक आहे. गुंतवणूक. कारण की हे ज्या वेळेस आपण नेटवर्क क्रिएट करतो, ट्रान्सपोर्टेशनचं नेटवर्क क्रिएट करतो, खूप सारा पैसा आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवावा लागतो. कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च जे असेल सरकारचे ते आपल्याला या ठिकाणी दिसतील. लॉंग टर्म असेट्स गव्हर्नमेंट या ठिकाणी करताना दिसेल. सो पैसा खर्च होतोय. पैसा खर्च होत असताना मार्केटला थोडासा बूस्ट मिळेल, राईट. कारण की समजा एक रेल्वेचं नेटवर्क किंवा एक मेट्रोचं नेटवर्क तयार होतंय, तर मेट्रो नेटवर्क तयार करत असताना आपल्याला कुठेतरी ते पूर्ण पूल लागतील. मेट्रोचं नेटवर्क जनरली एलिव्हेटेड कॉरिडोर्स असतात. एलिव्हेटेड कॉरिडोर म्हणजे ब्रिजेस बांधले जातात आणि एलिव्हेटेड कॉरिडोरने ती मेट्रो चालते. तर ते ब्रिजेस असेल, ते पूर्ण स्ट्रक्चर असेल, सिमेंट कॉन्क्रीटचं ते पूर्ण स्ट्रक्चर असतं, आयरनचा उपयोग त्याच्यामध्ये केला असतो, स्टीलचा उपयोग केलेला असतो आणि याची डिमांड कुठेतरी आपल्याला मार्केटमध्ये वाढताना दिसेल. तर मागच्या काही वर्षांमध्ये हे ऍक्च्युअली झालेलं आहे की भारताचं सिमेंट आणि जे स्टील सेक्टर आहे ते कुठेतरी कमकुवत होत होतं किंवा त्याच्यामध्ये वीक डिमांड आपल्याला दिसत होती. आणि अचानकपणे हे इतकी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आले, रोडचे प्रोजेक्ट असतील, मेट्रो रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, तर त्यातनं ती एक डिमांड जी आहे ती थोडीशी वाढली आणि ते सर्वच्या सर्व सेक्टर कुठेतरी सस्टेन करू शकले, राईट. तर म्हणून ही गुंतवणूक वाढते. गुंतवणूक वाढली की डिमांड वाढते आणि काही कोर सेक्टर जे आहे भारताचे ते आपल्याला थोडेसे प्रगत होताना दिसतील, त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते. हे होत असताना ऍट द सेम टाइम टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस होते, तांत्रिक प्रगती होते. अशी तांत्रिक प्रगती असेल जी की लॉंग लास्टिंग असेल. म्हणजे आपण एवढी मेट्रो आता बांधलेली आहे, एका शहरात मेट्रो बांधली, त्यातनं तुम्हाला एक टेक्नॉलॉजिकल गेन मिळाला, तुम्हाला कळून आलं की एक्झॅक्टली काय काय करू शकतो आपण आणि मग तोच उपयोग तुम्ही सर्वत्र करू शकता. म्हणजे देशांतर्गत नेटवर्क तुम्ही एक्सपांड करताना करता जे काही परकीय टेक्नॉलॉजी वापरायला लागते ती आपल्याला आता गरज लागत नाही त्या गोष्टीची. ऍट द सेम टाइम जर टेक्नॉलॉजी इतकी आता आपण रिफाईन केली आहे, चांगली केली, आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो, त्यातनं सुद्धा आपल्याला रेव्हेन्यू मिळू शकतो. तर अशा प्रकारे ही सगळीच्या सगळी
मदत आपल्याला या सार्वजनिक वाहतूक प्रणालीमधनं होताना दिसते. तर म्हणून ही जी सार्वजनिक वाहतूक आहे ती अत्यंत महत्वाची ठरते. क्लिअर? तर अशा प्रकारे मी हे सांगू शकतो की कशी ही सार्वजनिक वाहतूक प्रणाली अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल. या पलीकडे आता निष्कर्षाची चर्चा करायच्या आधी एक तुम्ही ट्राय करू शकता की थोडीशी केस स्टडी इंट्रोड्यूस करा. मुंबई लोकल बद्दल सांगा की कशा प्रकारे मुंबई लोकल ही मुंबई शहराचा एक पाया आहे, फाउंडेशन आहे. जर आपण मुंबई लोकल थांबवली तर कुठेतरी आपल्याला मुंबईची आर्थिक गतिविधी थांबताना दिसते. सिमिलरली दिल्ली मेट्रो आल्यापासनं दिल्ली शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत प्रगती झाली किंवा दिल्ली शहराची इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये जो हातभार लावलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. तर हे दोन मुद्दे सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता. आणि निष्कर्ष देताना आपण वे फॉरवर्ड किंवा स्मार्ट शहर किंवा नवीन स्कीम्स अशा प्रकारचा काही एक निष्कर्ष या ठिकाणी इंट्रोड्यूस करू शकतो. ट्राय करा की एक तुम्ही काहीतरी नवीन सांगताय सरकारला किंवा एक काहीतरी नवीन सोल्युशन मांडते की बघा जी भारतामधली सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे शहरी भागांमधली ती कमकुवत आहे, त्यासाठी मग आपण ही काही पावलं उचलू शकतो. थोडा विचार करा, याच्यामध्ये पुढील मार्ग किंवा वे फॉरवर्ड सजेस्ट करा. आणि तो वे फॉरवर्ड सजेस्ट करताना ज्या काही नवीन स्कीम्स असतील, नवीन इनिशिएटिव्ह असतील, त्या नवीन इनिशिएटिव्ह सोबत कुठेतरी त्याला लिंक करायचा प्रयत्न करा. त्यातनं तुम्हाला एक होलिस्टिक कन्क्लुजन आणि वे फॉरवर्ड या ठिकाणी प्रेझेंट करता येईल. सो थँक्यू एव्हरीवन. हा होता आजचा क्वेश्चन. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये.